नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे. हा अफगाणिस्तानातून आलेला लसूण आहे. श्री समीर रायकर आपल्यासोबत आहेत. आता मला तर ते कळलंच ना की साधारणपणे किरकोळ बाजारामध्ये 500 रुपये किलोने विकला गेला होता. मध्ये विकला होता जेव्हा भाव खूप उंच होते. तेव्हा तुमचाही ठोक भाव सुद्धा त्याच दरम्यान होता. आमचा 380-400 रुपये किलो होता हायएस्ट मध्ये ना त्यावेळेस. आता तो थोडा कमी झालाय, 340-350 रुपये आहे ना. पण मग हा जो आणला तुम्ही अफगाणिस्तानातला, तो केव्हा आला आपल्याकडे? आवक केव्हा सुरू झाली? हे झाले दीड महिना झाले चालू आहे बघा. महिना दीड महिना चालू आणि आहे. अफगाणिस्तानाच्या कोणत्या प्रांतात येतो तो? ती वाघा बॉर्डर वरनं येतं मोस्टली बेसिकली. आणि काही माझ्या मते बाया कंटेनर सुद्धा मुंबईला वगैरे येत आहेत ना. राईट. आणि मग हा दबाव त्यामुळे कमी झाला असेल बाजारात. थोडासा त्यांनी फरक पडला. जे काय भाव फरक वाढत पडला होते ना, मध्ये कंटिन्युअस भाव वाढत चालले होते, राईट. त्याला थोडासा हे बसला, रोग बसला. आणि आता ह्याच्यामुळे थोडी जास्तीच आता तसा आपल्या लसणाचा, देशी लसणाचा सीझनही संपत आला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे स्टॉक आहेत ते विकायला लागलेत. तर थोडे रेट आता परत 2 दिवसात परत कमी झालेत. किती आता सध्याचा रेट काय? आता सध्या रेट आहे साधारण 220 ते 320, हायएस्ट 340-350. राईट. तर हा एकदा लसूण ना, महाराष्ट्रातले जे ग्राहक आता घरी बसून हे बघतात, हा लसूण बघा. हा साधारणपणे आपल्याकडे, कारण कांद्याचे पण ABC असे प्रकार आहेत. तर अगदी मी B वर्गातला कांद्याचा जसा आकार असतो तसा आहे हा B वर्गाचा. हा बघा लसूण. म्हणजे मी पंजाब आणि सगळा संपूर्ण भारत फिरतो, नॉर्थ इंडिया, तर तेव्हा मला दिसतं की तिकडे कांद्याचं लसणाचं साधारणतः शेती. आपल्याकडे इतका तुटवडा यायचं काय कारण समीर भाई? मागच्या वर्षी थोडंसं क्लायमेट अनुकूल नव्हतं. मध्येच पाऊस झाला होता, त्यामुळे लागवड उशिरा झाली. त्यामुळे जे प्रॉडक्टिव्हिटी पाहिजे होती तेवढी मिळाली नव्हती. आणि परत काही ठिकाणी लसणाचे पीकच कमी झालं होतं बेसिकली. त्यामुळे लसूणच तुटवडा आणि परत स्टॉक खूप झाला ना. लोकांनी भाव वाढतील त्या हिशोबाने स्टॉक खूप केला. आता तो स्टॉक सगळा निघतोय. त्यामुळे थोडे भाव एकदम कमी झाले. 2-3 दिवसात 30-40 रुपये कमी झाले. आणि कधीपासून भाव साधारणपणे आपल्याकडे वाढायला सुरुवात झाली? ते मागच्या टप्प्याचं बोलतोय, 5-6 महिन्यापूर्वी. 4-5 महिन्यापासून कंटिन्युअस वाढतच आहे. म्हणजे यावर्षी कधी मंदी अशी आलीच नाहीये ना. हे सुद्धा वेगवेगळे. हा पण अफगाणिस्तानचा आहे. अफगाणिस्तान अफगाणिस्तानचा आहे आणि आपला हा देशी आहे. आहे. अच्छा, आता बघा, काय तुमचं नाव म्हणाले तुम्ही? मानकीबाई. एक काम करा, आता हा आपला देशी आहे, ह्याची चव तर माहिती आहे. हे साधारणतः हा अफगाणिस्तानचा. एक पाकळी खाऊन बघा बरं, काय फरक पडतो. चरचर करते जरा. नाही, खाऊन बघितलंय का तुम्ही? हे खाऊन अशी एक पाकळी खाऊन बघितली? काढा बरं ही पाकळी, सोडा बरं. आपल्याकडे महाराष्ट्रात आता होतो का लसूण होतो, पण महाराष्ट्रात वायबल नाहीये बेसिकली. आपल्या इथे ना लेबर किंवा प्रोडक्टिव्हिटी एवढी कमी झाली आहे ना की आता ते परवडत नाही शेतकऱ्यांना. नाही परवडत. त्याच्यापेक्षा दुसरे पीक जास्ती घेतलेले परवडतात. किती प्रोडक्टिव्हिटी आपली एकरी आता हे बाहेर जास्ती मिळतं ना. एक एकरी नाही, एका पिशवी मागे 50 किलोची धरली ना तर साधारण 15 ते 25 पिशव्या निघतात 50 किलोच्या. आपल्या इथे ते हार्डली 10 ते 12 निघतात ना. 10 ते 15. कसे चव? जास्त तिखट नसते. नाही ना. ओके. मग आता हा देशीवाला जास्त तिखट हा, असतो. हा तिखट आपला जो असतो. आहे तो जास्त तिखट आहे. आणि आता जो तुम्ही अफगाणिस्तानचा खाल्ला तो फारसा तिखट नाहीये. आहे तिखट पण थोडा. तरी आलं की पाणी तुमच्या डोळ्यात? आलंय पाणी तुमच्या डोळ्यात. नाही, चांगली आहे, क्वालिटी चांगली आहे. चांगली आहे ना. याचा साधारणपणे खरेदी दर काय? आपण कसं 30 आपण खरेदी नाही करत, आपण विक्री करतो Right. आणि कमिशन बेसिस ना. आपली खरेदी नसते ना. Right. आणि मग ह्या दुसरे जे ट्रेडर्स असतात ना त्यांच्याकडनं आपल्या ते विक्रीला येतो फॉर सेल साठी. आणि मग आता पुणे बाजार समितीमध्ये किती आयात झालेली याची? कमी आहे आपल्या इथे. एवढा तेच सांगतो की हा लसूण जास्ती फ्लेवर वाईज चांगला असल्यामुळे ना हा लसूण फार कमी चालतो. 10-20% चालतो. बाकी 70-80% आपला देशी लसूणच चालतो. त्यामुळे येते साधारण 1 ते 2 गाड्या 10 ते 12 टनाच्या आठवड्यात येतात ना. मुंबईला बाकीच्या साऊथ मध्ये वगैरे खूप जास्ती चालतो तो. म्हणजे मॅक्झिमम तोच विकतोय आता सध्या, असा रिपोर्ट आहे. अफगाणिस्तानचा तोच जास्ती विकतोय. आणि कारण ते क्वालिटी वाईज चांगला आहे आणि रेट वाईज आपल्या ह्याला जास्ती म्हणजे असा आकार कधी आपल्या लसणाचा होणं एवढा मोठा खरं तर पहिल्यांदाच आलाय. हो ना. ही क्वालिटी पहिल्यांदा झाली. बाकी जनरली ही क्वालिटी जास्ती येते ना. नॉर्मली ही जी क्वालिटी ह्या अफगाणिस्तानच्या ही जास्ती चालते. ही साईज आहे ना आपल्या इथे, ही जास्ती चालते म्हणजे. अच्छा, ही नॉर्मल साईज आहे. बरं, याच्यामध्ये अफगाणिस्तानकडनं जो लसूण येतो त्याच्यात किती व्हरायटीज आहेत? व्हरायटी एकच असते, फक्त त्यात ग्रेडिंग होतं. म्हणजे मोठा याच्यापेक्षा मोठा ते ABCD प्रकारे 4 ग्रेडिंग असतात जवळजवळ. राईट. यातला आता जो जरा स्किन आउट झालाय ना असा एक येतो.
नंतर ह्यातला साईज याच्यापेक्षा मोठा येतो, याच्यापेक्षा छोटा येतो, असे ते 3 व्हरायटी येतात. आणि मग बाकीचे जसे हलके झालेत लसूण ते वेगळी येते ना. ओके. आणि पुणे बाजार समितीमध्ये ह्याच वर्षी आवक झाली आहे? याच वर्षी झाली ना. याच्या आधी कधी याच्या आधी नाही, कारण ह्याच्या आधी ह्याचा रेट थोडा जास्ती असायचा. कसं आहे का? या वर्षी काय झालं की आपल्यामध्ये एवढा वाढला होता लसूण भाव देशी मालाचा, म्हणजे तर ह्याचे रेट कमी वाटवते लोकांना. होय. आणि क्वालिटी वाईज सुपिरियर असल्यामुळे बऱ्याचशा लोकांना ते पसंत पडायला लागले ना. ओके. जसं त्यांनी सांगितलं तसं टेस्टमध्ये एवढा फरक जाणवला नाही लोकांना, ओके. त्यामुळे ते चालतात रेग्युलर बेसिस. समीरजी, एक शेवटचा प्रश्न. हा काही कांदा नाहीये आणि काही राजकीय पीक नाहीये. बरोबर. एक साधारणतः एक अंदाज म्हणून कांद्याचं, लसणाचे जे आता भाव वाढलेले आहेत ते साधारणपणे कधी कमी व्हायला सुरुवात होईल? ते ऑलरेडी थोडे कमी झालेत, हा. पण तसे खरी मंदी मग 15 जानेवारी नंतरच यायला चालू होईल. फेब्रुवारीमध्ये तो आपल्याला जाणवेल बेसिकली ना. फेब्रुवारी पर्यंत. जानेवारी तोपर्यंत आता असेच दर राहणार. भाव असेच राहतील ना. तोपर्यंत थोडे आपल्याला हे 20, 25, 30 रुपये अपडाऊन होत राहणार. एवढ्या रेटमध्ये थोडा डिमांड सप्लायच्या हिशोबाने ना कमी जास्ती होतच राहतात बघा. आता सध्याचे दर काय तुमचे? 220 ते 320 रेट आहेत. आणि म्हणजे किरकोळ बाजारातले? किरकोळ बाजारात साधारण आता माझ्या मते 350 ते 450 रुपये किलो असेल. तुम्ही किती वर्ष झाला व्यापार करताय? माझं 97 पासून, म्हणजे मला आता 27 वर्ष झाले ना. 27 वर्षात एवढा दर कधी आला होता लसण? नाही नाही, ते रेकॉर्ड हाय रेट दिस इज आहेत, हायेस्ट. हायेस्ट रेट. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुण्याची ही बाजार समिती.